गायन गीत सुरेल नवे, रसिकांचे मन रिझवे, संगीताने जग भरले, स्वप्न स्वरांचे फुल गडले, नाचले रंगले दंगले गुंगले, मन मन गुण गुणले, सारे गमपा ऐक्या सारे गमपा. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आयडिया सारेगामाप लिटल. आजही होणार आहे एक टफ फाईट, आजही होणार आहे एक जबरदस्त चुरस. शिंग फुंकलं गेलेलं आहे आमने सामने युद्धाचं. मागच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या उपांत्य फेरीत आपण 18 लिटल चॅम्प्स पासून सुरुवात केली आणि आज काय होणार आहे हे बघण्याआधी आपण आधी बघूया मागच्या आठवड्यात काय घडलं होतं. गेला आठवडा होता आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या उपांत्य फेरीचा पहिला आठवडा. आमने सामने उभे होते तुल्यबळ ज्युनियर चॅम्प्स आणि सिनियर चॅम्प्स. मान्यवर परीक्षक होत्या विख्यात गायिका श्रुती सडोलीकर. सोमवारच्या भागात अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या इराद्यानं सज्ज असलेल्या सगळ्यांनी दिली दणदणीत सलामी. सोमवारच्या भागात मोहित कारले आणि ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे गुणांच्या खूप थोड्या फरकानं मागे पडले. तर मंगळवारी लिटिल चॅम्प्सच्या मंचावर सादर झाली प्रथमच हिंदी गाणी. मराठी बरोबर रंगत गेली हिंदी गाण्यांची अनोखी मैफल. मंगळवारचा भाग संपताना मोहित कारले आणि ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांना आपल्याला निरोप द्यावा लागला. तर आपल्या बरोबर आता 12 सेमी फायनलिस्ट उरलेले आहेत. 12 लिटल चॅम्प्स उपांत्य फेरीत उरलेले आहेत. त्यापैकी 6 आज आपल्या बरोबर आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, मी राधिका नांदे, मी मुंबईहून आली आहे. नमस्कार, मी शमिका भिडे, रत्नागिरीहून आले. हाय, मी मिहिर खरे, मी मुंबईहून आलो आहे. नमस्कार, मी प्रथमेश लगाटे, मी रत्नागिरीहून आलो. हाय, मी केतकी मटेगावकर, मी पुण्याहून आली आहे. नमस्कार, मी भाग्यश्री टिकले, नागपूरहून आले. उपांत्य फेरी सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आता सोमवार आणि मंगळवार हे 2 ज्युनियर आणि सिनियर चॅम्प्सचे वार राहणार नाही आहेत. कारण उपांत्य फेरीमध्ये ज्युनियर आणि सिनियर चॅम्प्स एकत्र आता ह्या स्पर्धेत भाग घेणार आहेत. आणि आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या नेहमीच्या लाडक्या आवडत्या परीक्षकांचं. A4 अवधूत गुप्ते, B4 वैशाली सामंत. आणि आता आपले आजचे मान्यवर परीक्षक. आपल्या आजच्या मान्यवर परीक्षकांबद्दल मला थोडंसं बोलायचंय. यांनी वयाच्या 5व्या वर्षी फक्त स्वरसाधना सुरू नाही केली, तर म्युझिक हेच माझं करिअर हेही तेव्हाच ठरवलं. अगदी बालवयामध्ये आपला गुरु कोण असावा हे ज्यांनी ठरवलं आणि संगीताची ज्यांना एवढी जाण होती त्या आपल्या मान्यवर परीक्षकांना भेटण्याआधी आपण एक गाणं ऐकूया. कोणी हा आवाज ओळखला नाही? कारण हे वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी गायलेलं गाणं आहे, त्यांच्या पहिल्या शो मधलं. पण त्यांचा चेहरा बघितलात की मला वाटतं मला नावही अनाऊन्स करायची गरज नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विख्यात शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर. नमस्कार संजीव, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. हे खरं म्हणजे दिस इज सच अ बिग सरप्राईज की 11व्या वर्षी तुम्ही जे गाणं गायला होतात ते मी आत्ता ऐकलं. म्हणजे लिटल चॅम्प्सला तुम्ही मान्यवर परीक्षक म्हणून आलेला आहात, तर मला वाटतं की आमच्या ह्या सगळ्या लिटल चॅम्प्सना आज खूप स्फूर्ती मिळाली असेल, खूप प्रेरणा मिळाली असेल तुमचं हे गाणं ऐकून. होप सो. मला मात्र ह्यांना सगळ्यांना बघून मी बघतोय टीव्हीवर, पण माझा तोच काळ आठवतोय. म्हणजे शाळेतल्या कॉम्पिटिशन आठवत आहेत. आणि आता जे आपण गाणं ऐकलं ते 27 वर्षापूर्वीचं होतं.
बापरे. तर तेही मला एक गंमत वाटते की म्हणजे प्रतिभा जी कलावंताची असते ती कशी मजा मजा करत असते. म्हणजे जेव्हा मी प्रत्येक वेळेला 4-5 महिन्यांनी मागे बघतो तेव्हा मला असं वाटतं की काहीतरी मी बेटर करतोय. तर तुमच्या असंभवमध्ये कसं शुभ्राचे मागचे दरवाजे उघडत असतात ना भूतकाळातले, तसं कलावंताची प्रतिभा त्याचे पुढचे दरवाजे उघडत राहते. क्या बात आहे. आणि ते अनुभवायची एक फार गंमत असते. तुम्ही पण तुमचं करिअर अगदी खूपच लहान वयात सुरू केलं. हो. त्यामुळे नेमकं ह्या लिटल चॅम्प्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला यांना काय सांगावं असं वाटेल? ह्या टप्प्यापासून पुढे त्यांच्या आईवडिलांचं काम खूप सुरू होतं. कारण माझे आई बाबा मला कायम सांगायचे की संजीव तुझं उद्देश लॉंग टर्म ठेव, कायम लॉंग टर्म ठेव, शॉर्ट टर्म बघू नको, घाई करू नको. आत्ता प्रसिद्धी मिळवायची काय करू नको, ऑटोमॅटिक मिळाली तर आनंद आहे. जे काय काम करशील ते टिकलं पाहिजे. ते 50 वर्ष लोकांनी त्याची आठवण काढली पाहिजे. तर मी एवढं सांगेन ह्या मुलांना, लेक्चर नाही देणार, पण आता कुठलीही घाई न करता जर लॉंग टर्म उद्देश ठेवलात तर ती प्रक्रिया खूप आनंदमयी होईल. न झाल्याच्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत, काय काय होते तेवढंच लक्षात राहील. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. तुम्ही स्थानापन्न होण्याआधी आपल्या लिटल चॅम्प्स पैकी कोण आपल्या मान्यवरांना आज लिटल चॅम्प्सचा बँड बांधणार आहे? वेलकम टू लिटल चॅम्प्स. तर संजीव, मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्थानापन्न व्हावं. तर स्पर्धेला सुरुवात करूया, परीक्षकांची अनुमती असेल तर. वरती मुलं तयार आहेत सगळी? पहिली स्पर्धक इकडे येते. आपण जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. ऍक्ट्रेस / सिंगर केतकी माटेगावकर. हाय केतकी. हाय. तुला माहिती आहे तू आज कशी दिसतेस? म्हणजे मी ऍक्ट्रेस म्हटलं तुला आणि त्याच्यानंतर मी एकदम तुला बघितल्यावर मला असं वाटतं की 1960s मध्ये मुमताजचे वगैरे जसे कपडे असायचे ना, एकदम तू तशी वाटतेस. आणि यू लुकिंग ऑलवेज लुक व्हेरी ब्युटिफुल. पण आज तू आणखीन गोड दिसतेस. थँक्यू. चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना माझ्या धरलास हात. चांदण्यात फिरताना माझ्या धरलास हात. सखया रे आवरही सावरही चांदरात, 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 चांदरात. चांदण्यात फिरताना माझ्या धरलास हात. निजलेल्या गावातून आले मी एकटीच. निजलेल्या गावातून आले मी एकटीच. दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच, पडले मागे कधीच. ह्या इथल्या तरू छाया पण सारे जाणतात, जाणतात. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. खूप छान केतकी. छान झालं. म्हणजे कार्यक्रमाची जशी गोड सुरुवात व्हायला पाहिजे तशी तुझ्या गाण्यानी झाली. थँक्यू. पण आता परीक्षकांना विचारूया आणि आपण वैशाली ताईपासून सुरुवात करूया. सुंदर मुली, तुझ्यासारखंच तुझं गाणं सुंदर झालं. फक्त एवढंच आहे की अशा गाण्यांमध्ये व्हॉल्यूम कंट्रोल ही तितकाच महत्त्वाचा असतो, ज्यानी गाण्याचा जो मी नेहमी ग्राफ म्हणत असते ना, तो दिसतो. आत्ता तुझं गाणं झालं छान, सूर हे सगळं व्यवस्थित पाहिजे त्या जागा सगळ्या तुझ्या गळ्यातनं आल्या. पण त्या जागांना अजून वेट, व्हॉल्यूम ह्यांची साथ दिली असते. स्पेशली सखया रे आवरही सावरही चांदरात. ओके. प्रत्येक गाण्यामध्ये एक जागा असते ज्याच्यात ते गाणं पूर्ण पार होऊन जातं. तर त्या जागेची मी तुझ्याकडनं वाट बघत होते. तुझ्या गाण्यातली सगळ्यात चांगली मोठी मजबूत जी गोष्ट होती सूर ताल ह्याच्यानंतरची लाईट म्युझिकच्या अंगाने जर का बघायला गेलं तर तुला श्वास घ्यायचं टेक्निक माहीत होतं. ओके.
तुझ्या गाण्यातला तो असेट आहे मुख्य, जो आज जरासा हुकल्यासारखा मला वाटला. ह्या दोघांचं म्हणणं मला खूप पटलं, पण त्याचं रिझनच मला पहिलं हे वाटलं की नेमकं काय तू श्वास जागेवर याच्या आधीच गाणं सुरू केलं, त्यामुळे त्याला सेटवाला वेळच मिळाला नाही आणि त्यामुळे सगळे जे बारीक 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 म्हणजे सगळं लक्ष त्याच्यातच ॲटोमॅटिक कन्वर्ट झालं. आणि इथं म्हणजे बॅट्समनलाही खूप श्वास स्टेडी केल्याशिवाय जर बॅटिंग करायला लागला तर गडबड होते. आपल्याला माहीत नसतं या गोष्टी, पण पॅरलल आहे क्रिकेटमध्ये पण. ती जी श्वासाची लय आहे ती त्यांची बॅट्समन बॅटिंग करतानाही त्यांचा फोकस होत नाही, चुकू शकतात गोष्टी, इतकं ते महत्त्वाचं असतं. पण अदरवाईज तो खूप सुरेख गायली, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. हे दोघं म्हणजे तसं सेमीफायनल असल्यामुळे आता इंच लढव म्हणतात ना, बरोबर, अशा सगळ्यांच्या आमच्या अपेक्षा आहेत, म्हणून बाकी तू सुरेख गायलीस, काय प्रश्नच नाही. परीक्षकांनी प दिलाय आणि वरच्या मुलांनी तुला ध दिलेला आहे. ऑल द बेस्ट केतकी. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, आजच्या ह्या स्पर्धेत असलेली एकमेव ज्युनियर चॅम्प भाग्यश्री टिकले. आज कसं वाटतंय का मोठ्यांबरोबर बसून? तसं पण मला मोठ्यांना फाईट द्यायला आवडतंच. अच्छा. आणि मी खूप प्रयत्न करील त्यांना टफ फाईट द्यायची. पाखराजा दूर देशी, पाखराजा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. पाखराजा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. चैत्राचे चांदणे मला आज बोलवे, चैत्राचे चांदणे मला आज बोलवे, बोलण्यात त्याची भाव आज मालवे. मी आज एकली साथ ना कुणाची, म्हणूनच लाडक्या जा सांग ना. पाखराजा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. छानच झालं. काय म्हणते, किलिंग स्पिरिट जे येतं ना, ते आता म्हणजे जायचंच डायरेक्ट आणि सगळं जिंकूनच निघायचं, असं एक फिलिंग आहे मनात. तुझ्याकडे बघून वाटत नाही का तू एवढी गोड आहेस की तू खरंच असं पण जाऊन जिंकून यायचं असं गात, पण तुझं गाणं मात्र तसं होतं बाई नेहमी, हो की नाही? इतकं गोड कॉम्पोजिशन तू निवडलंस याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. पण मला असं वाटतं की तुझ्या स्वतःच्याच पूर्वीच्या परफॉर्मन्सेसच्या कम्पॅरिझनमध्ये तुझं गाणं एवढं चांगलं झालं नाही. थोडा आवाज थरथरत होता आणि ओव्हरऑल बसलाय आवाज. बसलाय का, पण आपल्याला इथल्या परफॉर्मन्सला मार्क द्यायला लागतं, त्याला काय करू शकत नाही. पण तरी देखील तू काय टेन्शन घेऊ नको, मला माहिती की तू किती छान सिंगर आहेस ते. ओके, पुढचा परफॉर्मन्स एकदम मस्त झाला पाहिजे आणि तो होणारच आहे, कारण तू आज मोठ्या मुलींसारखे कपडे घातलेस ना. आता आमचा एक अंदाज झालेला आहे प्रत्येकाबद्दल, कोण कुठलं गाणं कसं गाऊ शकेल. तर असे तुझे नोट्स नेहमी खटखट लागत असतात, छान लागत असतात. त्यामुळे आज ना ती अशी एक किनार त्याला कमी होती प्रत्येक सुराला. हां, ते मला सतत जाणवत होतं की हिचा आवाज पोचता पोचता राहून जातोय. आता असं आहे, आवाज बसलाय म्हटल्यावर मला काहीच पुढे बोलता येत नाहीये. ह्या कॉम्पोजिशनमध्ये असा क्लासिकल बेस्ड व्हॉइस लावायची गरज होती, ती तू लावलास. कंटिन्युअस सिंगिंग ज्याला म्हणतात तसं, आणि प्रवाही गायलीस एकदम. आणि परत तेच झालं की आता आवाज बसलेला असल्यामुळे पुढच्या सजेशनला तसा आत्ता अर्थ नाही आहे, पण तरी थोडंसं वजन देऊन गाते, जास्तीचा आवाज आला तर कधी कधी त्यामुळेही आवाज बसू शकतो. हां,
म्हणजे एक एक आपला नॅचरल फोकस असतो आवाजाचा, त्याच्यापेक्षा कमी केला तरी हलकं वाटतं आणि थोडासा जास्ती जरी झाला ना तरी तसं गात 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 आवाज एक प्रकारचा हस्की होतो, असा बसकट फील येतो. त्याचं एक लस्टर असतं ना व्हॉइसचं, ते लॉंग रनमध्ये जाऊ शकतं. खूप लोकांचा चुकीच्या रियाजामुळे आवाज खराब होतो. तर ते तुझं होऊ नये म्हणून तुला आत्ता आवाज बसला असू देत, पण पुन्हा गाशील ना पुढचं गाणं तेव्हा पण आवाज बसला म्हणून जोर देऊ नको त्याच्यावर. हां, म्हणजे मग त्या जागा आपोआप निघतील, बाहेर येतील. अच्छा मला सांग, तू तुझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये मी बघते की तुझी आई नेहमी आलेली असते, बरोबर? आई माझ्यासाठी लकी आहे आणि मी आईसाठी लकी आहे. आई जिथे जिथे म्हणजे मी जिथे जिथे स्पर्धेला जाते तिथे आई आली की मी जिंकतेच. आणि मी ज्या ज्या शाळेत शिकते त्या त्या शाळेत आईला म्युझिक टीचर म्हणून आई असतेच नेहमी. अच्छा, म्हणजे तू जिकडे असतेस तिकडे आईला जॉब मिळतो आणि जिकडे आई असते तिकडे तू जिंकतेस. काय एक मिनिट, तुला असं म्हणायचंय का की तू जिकडे लकी म्हणून आई जिथे ज्या शाळेत जातेस तिकडे आई तुला म्युझिक टीचर म्हणून येते आणि म्युझिक टीचर म्हणून आई आली की तू जिंकतेस? नाही, दॅट्स नॉट फेअर. मला सांग, ह्या जगात कोणतं असं बाळ आहे की ज्याला आपली आई लकी नाहीये? हा, आई तर आपल्या सगळ्यांनाच लकी असते, पण आपण जर आपल्या आईसाठी लकी ठरलो तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. अवधूत दादांनी प दिलाय, वैशाली ताईंनी म दिला. ऑल द बेस्ट भाग्यश्री. त्याला तुझं गाणं खूप आवडतं. तुला हळूहळू मोल्ड करत नेणार तो. तुला PhD नाही तरी तो पोस्ट ग्रॅज्युएट करणार. सारेगमप, ऐक सारेगमप.